योद्धा न्यूज चॅनल। वडगाव घेनंच्या भैरवनाथ संघाची ऐतिहासिक झेप। कोल्हापूरला धूळ चारत पटकावले राज्यस्तरीय विजेतेपद। चिपळूण रत्नागिरी। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण डेरवण येथे आयोजित प्रतिष्ठित डेरवण यूथ गेम्स 2026 या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत खेड तालुक्यातील वडगाव घेनंद येथील श्री शरदचंद्र विद्यालय व भैरवनाथ कबड्डी संघाने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे। अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या बलाढ्य संघाचा पराभव करत भैरवनाथ संघाने राज्यस्तरीय सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले। पुणे विभागाचा डंका, दिग्गज संघांना केले पराभूत। या स्पर्धेत भैरवनाथ कबड्डी संघाने पुणे विभागाचे प्रतिनिधित्व केले। संपूर्ण स्पर्धेत खेळाडूंनी आपल्या आक्रमक चढाया आणि अभेद्य पकडींच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली। अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास करताना या संघाने छत्रपती संभाजीनगर, ठाणे, सातारा, सोलापूर आणि शेवटी कोल्हापूर अशा दिग्गज संघांना पराभूत करून आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले। ग्रामीण भागातील या खेळाडूंनी आपल्या कौशल्याच्या जोरावर तालुक्याचा आणि जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे। वैयक्तिक बहुमानाची मोहोर। संघाच्या सांघिक यशासोबतच दोन खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने स्पर्धेवर विशेष छाप पाडली। कुमारी आराध्या योगेश दौंडकर, सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, बेस्ट ऑलराऊंडर। कुमारी ज्ञानेश्वरी विक्रम बौले, सर्वोत्कृष्ट बचावपटू, बेस्ट डिफेंडर। विजेता संघ खेळाडू। या सुवर्ण विजयाचे शिल्पकार ठरलेले खेळाडू खालील प्रमाणे आहेत: कुमारी आराध्या दौंडकर, कुमारी तनया बौले, कुमारी तेजस्वी झोडगे, कुमारी इशिका बौले, कुमारी ज्ञानेश्वरी बौले, कुमारी कादंबरी घेनंद, कुमारी स्वरा बौले, कुमारी नंदिनी बौले, कुमारी वेदिका बौले, कुमारी अनुष्का यादव, कुमारी आर्या साठे, कुमारी श्रेया बौले, कुमारी वेदिका यादव, कुमारी ईश्वरी यादव आणि कुमारी सई सांडभोर। मार्गदर्शन आणि कौतुक। या यशस्वी संघाला प्रशिक्षक संतोष बापू मारुती साकोरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले। या दैदिप्यमान यशाबद्दल माऊली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी सभापती रमेश नारायणराव पवार, उद्योजक ऋषिकेश पवार, सचिव अंकुश सांडभोर, पांडुरंग घेनंद, मुख्याध्यापक दिलीप करंडे आणि चिंतामण शिवेकर यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। थोडक्यात, वडगाव घेनंच्या या लेकींनी सातारा कोल्हापूर सारख्या कबड्डीच्या बालेकिल्ल्यांना चारी मुंड्या चित करून ग्रामीण भागातील जिद्द काय असते हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज चॅनलचे प्रतिनिधी योगिता गावडे यांनी।